महाराष्ट्र शासनानं मोठा गाजावाजा करत 1 एप्रिलपासून माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली। या योजनेमध्ये अटी काय आहेत, शर्ती काय आहेत आणि कागदपत्र त्या संदर्भात कोणती लागणार आहेत याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे। पण आता आपण खरंच या योजनेची गरज कोणत्या वर्गातील महिलांना आहे आणि त्याची गरज का आहे हे बघूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच उपयोगी कामाची नवनवीन अपडेट्स नेहमी मिळवत राहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या शासनाच्या योजनेमध्ये तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर अनेक गोष्टी तुम्हाला दिसून येतील। उदाहरणार्थ, ज्येष्ठ नागरिकांना एस टीमध्ये तिकीट मोफत केलं, पण ते सरसगट केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व महिलांना एस टीमध्ये तिकीट अर्ध केलं, ते देखील सरसगट केलेलं आहे। परंतु माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मात्र या लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले जाणार आहेत त्याच्यासाठी मात्र ढिगभर अटी आणि शर्ती मांडून ठेवलेल्या आहेत। तर या शर्तीद्वारे खरंच योग्य महिलांना याचा लाभ मिळणार आहे का, किंवा कोणत्या प्रवर्गातील महिलांना याचा लाभ मिळायला पाहिजे हे आपण बघणार आहोत। बघा, सुरुवातीला शासनानं 5 एकर शेतजमिनीची अट ठेवली, त्याच्यानंतर 4 चाकी गाडीची अट ठेवली, इन्कम टॅक्सची अट ठेवली, उत्पन्नाची अट ठेवली। यातील उत्पन्नाची अट वगळता बाकी अटी निराधार आहेत असं प्रथमदर्शनी वाटतं। कारण का तर कमीत कमी उत्पन्न असणाऱ्याकडं सुद्धा 4 चाकी गाडी असू शकते। त्याचं कारण असं आहे की समजा एखाद्याचा टमटमचा व्यवसाय असेल, भाजीपाल्याच्या तरकारीचा व्यवसाय असेल, तर कोणी कर्ज काढून गाडी घेतं, कोणी पैसे जमा करून गाडी घेतं। त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे इन्कम टॅक्स नसेल तर बँक तुम्हाला लोन देत नाही, म्हणून केवळ नावाला काही लोक इन्कम टॅक्स भरत असतात किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात। पण ज्या व्यक्तीकडं 5 एकरपेक्षा जादा शेतजमीन आहे आणि 100 एकर आहे, 200 एकर आहे, 150 एकर आहे, 60 एकर आहे, तर तो व्यक्ती निश्चितपणे मोठ्या कमाईच्या स्रोताचा मालक असू शकतो आणि तो श्रीमंतही असू शकतो। आता या काही गोष्टी जर आपण बारकाईनं बघितल्या तर शेतकऱ्यांना 5 एकर जमिनीची अट काढून टाकली ही गोष्ट शासनाची अभिनंदनीयच आहे। परंतु 4 चाकी आणि इन्कम टॅक्सची जी अट ठेवली आहे ती मात्र पूर्णतः चुकीची आहे। त्यामुळं या दोन्ही अटी शासनानं रद्द करणं आवश्यक आहे। आता काय करायला पाहिजे बघा, तर ज्या महिलेला खरोखर वार्षिक 2 ते 2.5 लाखाच्या आत जिचं उत्पन्न आहे, जिला उत्पन्नाला दुसरा कुठलाही मार्ग नाही, जिच्या घरामध्ये कमावतं दुसरं कुणीही नाही, उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नाही आणि जिची परिस्थिती अत्यंत गरिबीची, हलाखीची आहे, 2 वेळचं जेवण खाणंसुद्धा मुश्किलीचं आहे, तर अशा प्रवर्गातील महिलेला या योजनेची मदत प्रकर्षानं व्हायला हवी असं आमचं मत आहे। अशा महिलांना जर शासनानं व्यवस्थितपणे पडताळणी करून मदत दिली तर त्यांची मदत खरोखर सार्थकी लागणार आहे। कारण बऱ्याचशा व्यक्तींना उत्पन्नाचा मोठा स्रोत असून देखील ते आपल्या उत्पन्नाचा स्रोत शासनाला दाखवतीलच याची कोणतीही शाश्वती नाही। त्यामुळं शासनानं
एकतर सरसगट ज्याप्रमाणे एस टीमध्ये महिलांना अर्धं तिकीट केलेलं आहे त्याप्रमाणे मदत द्यावी, किंवा त्यातल्या त्यात खरोखरच ज्या गरजू आणि लाडक्या बहिणी आहेत अशांना शासनानं मदत दिली पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 21 वर्षापासून 65 वयापर्यंतच्याच या लाडक्या बहिणी आहेत का? 65 वयावरच्या बहिणी या लाडक्या बहिणी नाहीत का? किंवा 21 वयाच्या आतील बहिणी लाडक्या बहिणी नाहीत का? असा एक प्रश्न जनतेमधून विचारला जातो आहे. तर 21 आणि 65 हीच वयाची अट का ठेवली हेही जनतेला काही समजत नाही. त्यामुळं शासनानं या गोष्टी क्लिअर कराव्यात. खरोखरच ज्या महिलांना गरज आहे त्यांची पात्रता निकष बघण्याऐवजी त्यांची गरज बघावी आणि त्या महिलांना मदत द्यावी. बाकीच्या महिलांना पात्रता आणि निकष अशा पद्धतीचे लावावेत की जेणेकरून त्यांचं उत्पन्न आणि त्यांची परिस्थिती योग्य प्रकारे बघितली जाईल. अन्यथा ज्या महिलांना मदतीची गरज नाही त्यांना मदत मिळेल आणि ज्या महिलांना खरोखर मदतीची गरज आहे त्या महिला या मदतीपासून वंचित राहू शकतील. तेव्हा शासनानं सर्वतोपरी या गोष्टींचा विचार करावा आणि तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना योग्य न्याय द्यावा, योग्य रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी आणि वयाची अट देखील काढून टाकावी आणि सर्वांना सरसगट समान न्याय द्यावा अशीच महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनीची इच्छा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला निश्चित कळवा. कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.